नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा गणितज्ञाची ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने संपूर्ण जगाला खरं तर थक्क करून सोडलं. चला, श्रीनिवास रामानुजन यांच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. अनंताला जाणणारा माणूस हेच नाव आहे त्यांचं. पण असं का बरं म्हणत असतील त्यांना? म्हणजे नक्की काय होतं त्यांच्याकडे हे समजून घेण्यासाठी ना त्यांच्या आयुष्यातला एक खूप प्रसिद्ध किस्सा ऐकायलाच हवा. हा किस्साच आपल्याला त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची ओळख करून देईल. तर डोळ्यासमोर एक चित्र उभं करा. इंग्लंडमधलं एक हॉस्पिटल आहे, त्यातली एक खोली. वातावरण जरासा गंभीर आहे. आपल्या कथेचे नायक रामानुजन आजारपणामुळे अंथरुणावर आहेत आणि त्यांना भेटायला आलेत त्यांचे मार्गदर्शक महान गणितज्ञ G.H. हार्डी. गप्पा सुरू होतात आणि बोलता बोलता हार्डी अगदी सहजपणे म्हणतात, मी ज्या टॅक्सीने आलो ना तिचा नंबर इतका नीरस होता, म्हणजे एकदमच कंटाळवाणा. तो नंबर होता 1729. आता आपल्यासाठी हा फक्त एक आकडा आहे नाही का, पण रामानुजन यांच्यासाठी तो अजिबात साधासुधा नव्हता. हार्डी यांचं वाक्य पूर्ण होते न होते तोच आजारापणात अंथरुणावर असलेले रामानुजन म्हणाले, नाही नाही, तो कंटाळावाणा नाहीये, उलट तो खूपच रंजक नंबर आहे. आणि मग त्याने लगेचच त्याचं गणिती वैशिष्ट्य पण सांगितलं. हीच तर होती त्यांची प्रतिभा. जिथे इतरांना फक्त अंक दिसायचे, तिथे त्यांना त्या अंकांमधलं संगीत ऐकू यायचं. तर प्रश्न हाच पडतो की असं विलक्षण अलौकिक मन घडलं तरी कसं? कुठून आली असेल ही प्रतिभा? चला, त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये थोडं डोकावून पाहूया. रामानुजन यांचा जन्म एका अगदी सामान्य गरीब कुटुंबात झाला होता, पण त्यांची बुद्धी मात्र कमालीची असामान्य होती. जरा विचार करा, वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी त्रिकोणमितीवरचं एक अख्खं प्रगत पुस्तक कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या दमावर सोडवलं होतं. आणि मग वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्या हाती लागलं G.S. कार यांचं पुस्तक. बस, ते पुस्तक म्हणजे जणू त्यांच्यासाठी एका खजिन्याची किल्लीच ठरलं, ज्याने त्यांच्या स्वतंत्र गणितीय संशोधनाला एक नवी दिशा दिली. आणि हे सगळं करत असताना या प्रवासात ते पूर्णपणे एकटे होते. कुणाशीही फारसा संपर्क नव्हता, कुणी मार्गदर्शक नव्हतं. तरीही एकट्याने काम करून रामानुजन यांनी तब्बल 3900 गणिती निकाल, प्रमेय आणि समीकरणं तयार केली. विचार करा, हा आकडाच किती थक्क करणारा आहे. पण अशी अफाट प्रतिभा, ती जास्त काळ लपून राहूच शकत नव्हती. लवकरच त्यांच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्याने त्यांना भारताच्या एका छोट्याशा गावातून उचलून थेट जगाच्या गणिती पटलावर नेऊन ठेवलं. ही संधी चालून आली एका पत्रामुळे. रामानुजन यांनी आपलं काही संशोधन इंग्लंडमधले प्रसिद्ध गणितज्ञ G.H. हार्डी यांना पत्राद्वारे पाठवलं. हार्डी यांनी ते पाहिलं आणि ते अक्षरशः चक्रावून गेले. त्यांना लगेचच कळून चुकलं की ही एक असामान्य नैसर्गिक प्रतिभा आहे आणि त्यांनी रामानुजन यांना थेट केम्ब्रिज विद्यापीठात संशोधनासाठी बोलावून घेतलं. आणि केम्ब्रिजमध्ये गेल्यावर त्यांनी जगाला आपली खरी ओळख करून दिली. 1918 साली त्यांना अत्यंत प्रतिष्ठित अशा रॉयल सोसायटीचं फेलो म्हणून सदस्यत्व मिळालं. हा एक प्रचंड मोठा सन्मान होता आणि विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणारे ते सर्वात तरुण व्यक्तींपैकी एक होते. एका सामान्य भारतीय तरुणासाठी ही खरंच एक अविश्वसनीय उपलब्धी होती. पण एका बाजूला जेव्हा ते यशाची शिखरं पादाक्रांत करत होते, तेव्हा दुसऱ्या बाजूला त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र खूप खडतर बनत चाललं होतं. इंग्लंडचं थंड आणि दमट हवामान त्यांना अजिबात मानवत नव्हतं. त्यातच कट्टर शाकाहारी असल्यामुळे जेवणाची मोठी गैरसोय होत होती. या सगळ्याचा त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम झाला आणि त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांना क्षयरोगाने ग्रासलं. आता आपण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया आणि पाहूया की त्यांच्या अकाली जाण्यानंतरही त्यांचा वारसा, त्यांचं काम कसं अजरामर राहिलं. तब्येत जास्तच बिघडल्यामुळे 1919 साली ते भारतात परतले. पण दुर्दैवाने तो प्रवास अखेरचा ठरला. 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी या महान गणितज्ञाने जगाचा निरोप घेतला. गणिताच्या विश्वाने एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला होता. त्यांचं आयुष्य खरं तर खूप लहान होतं, पण त्यांनी दिलेलं योगदान मात्र प्रचंड मोठं आहे. अनंत श्रेणी असो, संख्या सिद्धांत असो किंवा पायची अचूक किंमत काढणारी सूत्र, आणि यातलं सगळ्यात गूढ म्हणजे मॉक थीटा फंक्शन. अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी इतकं पायाभूत काम केलंय की ते आजही गणितज्ञांना मार्ग दाखवत आहे. आणि ह्यातलं हे मॉक थीटा फंक्शन तर फारच विशेष आहे.
ही संकल्पनाच त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या वर्षात विकसित केली होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज जवळजवळ 100 वर्षांनंतर शास्त्रज्ञ ह्याच संकल्पनेचा उपयोग कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल्सच्या अत्यंत गुंतागुंतीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी करत आहेत. यावरूनच कल्पना करा की त्यांची दृष्टी किती पुढची होती. आणि इतकंच नाही, त्यांच्या वैयक्तिक नोटबुक्स म्हणजे त्यांच्या वह्या, ज्या त्यांच्या अप्रकाशित संशोधनाने भरलेल्या आहेत, त्या आजही जगभरातल्या गणितज्ञांसाठी एका गूढ खजिन्यासारख्या आहेत. त्यांचा अभ्यास आजही सुरू आहे आणि त्यातून आजही नवनवीन गणिती रहस्य उलगडत आहेत. त्यांच्या याच अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारतात दरवर्षी 22 डिसेंबर म्हणजेच रामानुजन यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या अफाट प्रतिभेला हा एक मानाचा मुजरा आहे. रामानुजन यांचं गणिताशी एक वेगळंच आध्यात्मिक नातं होतं. ते म्हणायचे, माझ्यासाठी त्या समीकरणाला काहीच अर्थ नाही ज्यातून ईश्वराचा विचार व्यक्त होत नाही. यावरूनच आपल्याला समजतं की त्यांच्यासाठी गणित हे केवळ आकडे नव्हते, तर ती जणू काही विश्वनिर्मितीचीच भाषा होती. तर रामानुजन यांचं आयुष्य जरी लहान असलं तरी त्यांचा वारसा खरोखरच अनंत आहे. आणि जाता जाता एक प्रश्न मनात नक्कीच येतो, त्यांच्या त्या गूढ नोटबुक्समध्ये अजून अशी कोणती रहस्य दडलेली असतील जी भविष्यात विज्ञानाला आणि या संपूर्ण विश्वाला समजून घ्यायला एक नवी दिशा देतील. यावर विचार करायला नक्कीच हवा.